मुलगी एक दिवस लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे, परिक्याचं धन आहे. सासू कसे असेल, सासरा कसा असेल काही माहित नाही, सांभाळेल का नाही सांभाळेल, काय होईल माझ्या मुलीचं. विशेष जो बापाचा मुलीमध्ये असतो, मुलगी काळीच असते बरं बापाचं. सांभाळा माझ्या ताईंना, लय प्रेम करतो. बाप गेला ताई, दिवाळीच्या सणाचा हक्काचा मुराळी कायमचा माहेरात निघून गेला तुमचा. कैलासवासी भाऊसाहेब बाजीराव भुसाळ नानांचं 5वं पुण्यस्मरण आहे. या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. यूट्यूबला एक माझा व्हिडिओ आहे, दारुड्याची बायको संसार कसा करते. 6 मिलियनवरती दुसरा गेला व्हिडिओ तो. दुसरा एक व्हिडिओ आहे जगन्नाथ महाराज बाप आणि मुलीचं नातं सांगणारा. तिसरा एक व्हिडिओ आहे माहेरातले मायबाप गेल्याच्या नंतर माहेरचा धागा तुटला समजा. जाता जाता सगळ्यांना तळमळीनं माझी विनंती आहे, भगवंत कीर्तन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला जाता जाता तळमळीने सांगतो, नानाच्या पित्तर्थ एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, एवढा सण समुदाय उपस्थित आहे. ऐका मायबाप, जीवन जगत असताना जीवनामध्ये निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून जाता जाता 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढा अथंग समाज उपस्थित आहे कीर्तना करता. मायबाप मी तळमळीनं पोटतिडकीनं सांगतो, लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तन करता समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल. व्यसन सोडा आणि संसार जोडा. दारू ही वाईट गड्या. भीमासारख्याच्या वज्रदेहाची रांगोळी करते, तिचं नाव दारू आहे. कुबेरासारख्याला अभिकेला लावते, तिचं नाव दारू आहे. म्हणून दारू पिऊ नका. सगळ्यांना मी तळमळीनं सांगतो, काका जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिऊंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरिनाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू पिण्याच्या आधी ह्या मायमाऊलीचा विचार करा, किती त्याग आहे तिचा. गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते, कपाळ तिचे पण कुंकू टिकली तुमच्या करता लावते, पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्या करता घालते, हात तिचे पण बांगड्यात तुमच्या करता घालते. हो आयुष्य सुवासिनीसारखे जीवन जगते हो. हाडाचे काड करते, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा, राब 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 एवढ्या उन्हात का बड कष्ट करते. का माझ्या मुलीचं लग्न करायचं मला थाटामाटात आनंदात, का तर माझ्या मुलाचं शिक्षण करायचं. म्हणून माझी विनंती आहे, या भुसाळ परिवाराने मला आमंत्रित केलं, जालन्याहून एवढ्या लांबून आलो. मी तळमळीने सांगतो महाराष्ट्रातल्या लोकांना, एवढी भयावह परिस्थिती साहेब. मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला. जगन्नाथ महाराज खाली विदर्भ आहे, खाली खानदेश आहे. एवढी भयावह परिस्थिती आहे. आज तरुण मुलं दारू पिऊन गाड्या चालवतात, ड्रिंक करून गाड्या चालवतात. ॲक्सिडेंट होतो आहे, रक्ताच्या थारोळ्यात रोडच्या कडीला पडतात, ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जातात, सरकारी दवाखान्यामध्ये. म्हणून माझी विनंती, दारू वाईट आहे, दारू पिऊन गाड्या चालू नका. जरा विचार करा या माय माऊलीचा. एवढी भयावह परिस्थिती आहे. आज तरुण मुलं दारूच्या आहारी चालले, व्यसनाच्या आहारी चालले. म्हणून तळमळीनं सांगतो, व्यसनाधीन होऊ नका. दारूच्या बाटलीला हात लावण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी आई घरी बसलेली आहे, म्हातारा बाप घरी बसलेला आहे, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे, लहान लहान लेकरं आहे, त्यांचा विचार करा. म्हणून तळमळीनं पोटतिडकीनं सांगतो, व्यसनाधीन होऊ नका. महाराष्ट्रामध्ये मी धर्माचं काम करणारा महाराज आहे. रोज पोटतिडकीनं सांगतो, तळमळीनं सांगतो, व्यसनाधीन होऊ नका. एक वाक्य मोठं बोलतो. आपण सगळे जाणकार आहात, तज्ज्ञ मंडळी आहात, संगमनेरकर मंडळी ऐका. माणसाच्या जीवनामध्ये भाऊ व्यसन लागायचं असेल, दारू प्यायची असेल, हिम्मत लागत नाही. निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. निर्व्यसनी स्वच्छ राहिलं पाहिजे.
एकदा शरीर गेलं ना गुरुजी पुन्हा मिळत नाही. आपल्या गावचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं झालं पाहिजे, आई वडिलाची मान अशी उंचावलेली पाहिजे. म्हणून तळमळीनं सांगतो, व्यसना देऊन होऊ नका. आणि 2, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. कैलासवासी भाऊसाहेब बाजीराव भुसाळ यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. एका वडिलाच्या पित्यर्थ मी या ठिकाणी उभा आहे पुण्यस्मरणाच्या कीर्तना करता. आज तळमळीने सांगतो, आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. लय प्रेम करतात मायबाप. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाचं खरं दुःख काय असतं. आईले प्रेम करते. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा. आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगड्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव जिच्यामध्ये सज्जन होतील आई म्हणतात. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे गुरुजी, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ, पण आई विना भिकारी आहे. लय प्रेम करते गड्या आई. आपण सगळे संपन्न मंडळी आहात. आज महाराष्ट्राचा सर्वे केला तर सगळीकडे टेम्परेचर हाई आहे, पण तुमच्याकडे नॉर्मल टेम्परेचर दिसलं, मी चेक केलं आल्या तिथं. आपण संपन्न मंडळी आहेत, पाणी भरपूर आहे, आपल्याला सगळ्या काही गोष्टी भगवंताच्या कृपेने आहेत. म्हणून तळमळीने सांगतो, इस भरे हुए बाजार में पैसों से आप लोगों को सब कुछ मिल सकता है, पैसों से खाना मिल सकता है, लेकिन भूख नहीं मिल सकती. पैसों से किताब खरीद सकते हो, लेकिन ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, लेकिन नींद नहीं मिल सकती. उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है, लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून प्रत्येकाने जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा मंडळी. सगळ्यांना तळमळीनं सांगतो, घरातल्या विठ्ठल रुक्मिणीची सेवा करा. त्या आई वडील भरभरून आशीर्वाद देतील. आज एक स्वाभिमानाने सांगतो, नानाने, प्रवीण दादा, संदीप भाऊ, स्वातीताई, तुमच्या पप्पाने हा एवढा मोठा उत्सव जर पाहिला ना, ते तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि वडिलाच्या आशीर्वादामध्ये पप्पाच्या उभं आयुष्य सुखाने समाधानाने जीवन जगा. अहो वडिला करता काय केलं नाही, पप्पा करता यांनी विचारा. आज एवढा खर्च केलाय. प्रवीण भाऊ म्हणले, महाराज माझं सगळं चांगलं आहे, बायको चांगली आहे, मुलं चांगले आहेत, आई चांगली आहे, भाऊ चांगले आहेत, चुलते चांगले आहेत, काका सगळे चांगले आहेत, मामा मामी सगळे आनंदात आहे. आज प्रत्येक गोष्ट आमच्याकडे आहे संसारामध्ये. पण उणीव फक्त या गोष्टीची वाटते की पप्पा आज या जगात दिसत नाहीये. कंठ दाटून येतो, उर भरून येतो, देवा पांडुरंगा काय चुकलं रे देवा. आमचं प्रवीण भाऊचं, संदीप भाऊचं, स्वातीताईचं, तिघाही लेकरा बाळाचं आयुष्य कमी केलं असतं तरी चाललं असतं पांडुरंगा. पण आमच्या पप्पाला एवढ्या लवकर घेऊन जायला नव्हतं पाहिजे. कोविडचा काळ आला, 5 वर्ष होत आहे. आज या मुलांना विचारा, एवढ्या मोठ्या गर्दीत यांना वाटतं आमचे पप्पा कुठं दिसतं की काय. आज त्यांच्या फोटोकडे पाहिलं तर चेहऱ्यावरती स्मित असते. त्यांचा स्वभावही जो जसा असेल तसा रोखठोक बोलायचे, तोंडावर जे असेल ते बोलायचे. सगळ्यांना आपलं आपलंसं वाटणारं नानाचं व्यक्तिमत्व आज 5 वर्ष पूर्ण होत आहे गुरुजी. ते तुमच्यात ना आमच्यात नाही. त्यांच्या आठवणी डसडसा मुलाला मुलीला रडवतात. घरात आलं, मामा मामीला भेटलं, आठवणी ती काकांना भेटलं का आठवणी ती पप्पाची. आज नाना दिसत नाही, देवा काय चुकलं रे पांडुरंगा, एवढ्या लवकर घेऊन जायला नव्हतं पाहिजे. आई घराचं मंगल आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. या जगामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट तपाशिवा तुम्हाला मिळू शकत नाही, पण कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे तुमचा माझा बाप असतो गड्या. नशीब बदलणारा देव म्हणजे तुमचा माझा बाप आहे. आज मुलाचं नशीब बदललं, मुलं चांगले झाले, सेटल झाले, पण आज सगळं असताना घरात सगळे आनंदी आनंद आहे. पण दुःख या गोष्टीचं आहे, ईश्वरा समान आमचा बाप, आमचे पप्पा निघून गेलेत.
ढसढसा आठवणी रडवतात. लहानपणापासून आणा चित्र डोळ्याच्या समोर, नानाचं चित्र आणा डोळ्याच्या समोर, तुम्ही रडाल माय. लहानपणापासून संगोपन केलं. जास्त जीव मुलाचा वडिलावर असतो, मुलीचाही वडिलावर जीव खूप असतो. बापाचा जास्त जीव प्रवीण भाऊ, संदीप भाऊ तुमच्यामध्ये असतो. पप्पाचा जास्त जीव तुमच्यात असतो बरं. आणि विशेष जीव तुमच्या पप्पाचा स्वतःही तुमच्यात असतो ताई. विशेष जीव असतो. मुलात जास्त जीव का असतो तर मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे. पण विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो का, मुलगी एक दिवस लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे, परिक्याचं धन आहे. सासू कसे असेल, सासरा कसा असेल काही माहीत नाही, सांभाळेल का नाही सांभाळेल, काय होईल माझ्या मुलीचं. विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. मुलगी काळीच असते बरं बापाचं. सांभाळा माझ्या ताईंनो, लय प्रेम करतो. बाप गेला ताई, दिवाळीच्या सणाचा हक्काचा मुराळी कायमचा माहेरातला निघून गेला तुमच्या. लय आठवणी रडवतात बापाच्या. लहानपणापासून नानाचं चित्र डोळ्याच्या समोर आणा, किती सांभाळ केला नानाने. चालू लागल्या तुम्ही, चालता चालता पडावं, 2 पप्प्या घ्याव्या. माझे मुलं चालू लागले, बागडू लागले, खेळू लागले. प्रत्येक हट्ट पूर्ण केला का, मुलगा माझ्यासोबत राहणार आहे. पण परक्याचं धन आहे, माझी लेक दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे उद्या. संगमनेरला गेला, मुलगी म्हणली पप्पा मला भारीतला ड्रेस आणा. आणला बापाने. गरिबी चोचली, वाईट दिवस काढले, पण लेकरा बाळाचे सुखी दिवस आले पाहिजे. पप्पा मला बूट आणा, वाजणारा बूट. बापाने आणला, मुलीच्या पायात तो बूट घातला. मुलगी चालू लागली, उड्या मारू लागली, बागडू लागली. चालता चालता मुलीने पडावं, धावत धावत बापाने जावं, ताई असं उचलून घ्यावं आणि 2 पप्प्या घ्याव्या मुलीच्या. ताई लागलं तर नाही तुला. बापाचं काळीज असते बरं मुलगी, काळीज असते बापाचं. मुलगी लय प्रेम करते मुलगी. मुलगी चालू लागली, लहानची मोठी झाली. माझी मुलगी शाळेत जाऊ लागली. हळूहळू मुलगी मोठी झाली, लग्नाच्या वयात आली. मुलाकडच्याला चांगलं स्थळ आलं, जावई चांगला निघला. मुलाकडच्याला चांगलं स्थळ आलं, मुलीला मुलगा पसंत झाला आणि लग्न ठरलं. थोड्या दिवसात आलं, आयुष्यात पहिल्यांदा बाप रडला. मुलीचं लग्न जमल्याच्या नंतर. ताईंनो तुम्ही रडाल सगळ्या. इथं बसलेला बाप, ज्यांना ज्यांना मुली आहे, दादा मला 2 मुली आहेत बरं का. आई ढसढसा गुराळ वारासारखा बाप रडतो, लय प्रेम करतो मुलीवरती. विशेष प्रेम बापाचं मुलीवर असतं. मुलगी काळीज असते बापाचं. पहिल्यांदा रडला मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी, दुसऱ्यांदा रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी. असा मंडप टाकलेला आहे, पाहुणे मंडळी आली, ढोल ताशाचा आवाज झालेला आहे. इथं बसलेले पुरुषाची जाते ना, ही रडणारी नसती, लढणारी असते. रडत ते तुमच्या हातला बाप माणूस रडत असतो. लोक म्हणतात बाप निष्ठूर आहे. नाही निष्ठूर दादा, गुरुजी बाप निष्ठूर नाही आहे. त्याला पाहायचं असेल ना तो रडतो. हिचे डोळे रडताना दिसतात आईचे, पण बापाचं हृदय ढसढसा रडत असतं लेकरा बाळा करता. रात्रीच्या अंधारात एकटाच मुली करता रडतो. मुलीच्या लग्नाच्या दिवशी दुसऱ्यांदा रडतो. पाहुणे मंडळ आले, ढोल ताशाचा आवाज, फटाक्याचे आकाशबाजी. बरा मन देवता मंगलाष्टका म्हणतात. सूर्यास्ताची वेळ आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ एक असती. आयुष दुसऱ्यांदा रडला बाप. गुरुजी रामायणामध्ये जनकपुरीचा जनक राजा रडला सिद्ध करता, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता. अजून एक वाक्य बोलतो. जगन्नाथ महाराज दक्ष प्रजापती आहे, याला 60 मुली आहेत दक्ष प्रजापतीला. दक्ष प्रजापती साहेब ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे. दक्ष प्रजापती, तो प्रजापती झाला, त्याची मुलगी आहे, तिचं नाव आहे सती. सतीने साहेब पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न केले. कुणासोबत माहिती आहे का? भगवान शंकरासोबत. बाप प्रजापती आहे, एवढा मोठा बाप आहे, पण स्वतःच्या मनाने लग्न केले. दरवाजा लावून घातला धाड दिशेने. ढसढसा सती नवरी पार्वती रडते, पप्पा माझं चुकलंय, स्वतःच्या मनाने लग्न केलं. ढसढसा बाप रडू लागला. बाप घराच्या आत रडतोय आणि सती पार्वती आई ढसढसा दारामध्ये रडत असते. वास्तविक पाहता पुरुषाची दात ही रडणारी नसते, जगन्नाथ महाराज लढणारी असते. पण रडत ते तुमच्या हातला बाप माणूस रडत असतोय, लक्षात ठेवा. म्हणून सांभाळा माझ्या राजांनो. संगमनेरकर मंडळी, आपण संपन्न आहात, भगवंताची कृपा आपल्या सगळ्यावरती. एवढा समाज उपस्थित आहे, ऐका मी तळमळीने सांगतो. सुखाने जीवन जगा, शेती करा, जॉब नोकरी व्यवसाय करा, मोठा कोटी रुपयाचा बंगला बांधा. पण साहेब
त्या बंगल्याच्या समोर असा चौपाईमध्ये पाळणा बांधा आणि एका बाजूला ईश्वरासमान बाप त्या पाळण्यात बसलेला असून द्या आणि एका बाजूला ईश्वरासमान तुमची जन्म देणारी आई त्या पाळण्यात बसलेल्या असून द्या. खरी शोभा तुमच्या कोटी रुपयाच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा साहेब. लई शोभा असते बाप घरात असल्यावर. बाप सांगायला जरा अवघड आहे. आई कोणी सांगतं? साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली. आईवर कविता आल्या, आईवरती सेमिनार आले, पण बाप तर पडद्यावरचा कलाकार आहे. नारळ घ्या तुम्ही, नारळ दिसायला कडक आहे पण फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी देणारा बाप असतो गड्या. लय प्रेम करतोस तो बाप, खूप प्रेम करतोस तो बाप. बाप काय ऐका मंडळी, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, जुजू जुजू संसाराचा गाढ हाकला. लहानपणापासून संसाराचा गाडा हाकवतो. माझ्या तुकोबाऱ्यांची भाषा आहे, बाप करी जोडी लेकुराची उडी, आपुली कुरवंडी वाळविण्या शरीराची कुरवंडी काबाड कष्ट करतो. हाडाचे काड, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा तो बाप करतो. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप, जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी, जो तिकट बोलला बाप तर आयुष्यभर त्याच बापाची गोडी. गुरुजी तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप. म्हणून प्रत्येकाने त्या बापाची सेवा करा म्हणतात. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळी जबाबदारीची जाणीव करून देते. वडील असल्यावर फारशी जबाबदारी नव्हती भाऊ दादा तुम्हाला. आज वडील गेले ना, प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. लवकर उठावं लागतं, कामाला जावं लागतं, दिवसाचं शेड्यूल ठरलेलं ते पूर्ण करावं लागतं. का? आज जबाबदारी खांद्यावर पडली. वडील असला का संघर्ष करण्याची ताकद असते, धमक असते, आनंद असतो. कसा असून द्या तो बाप. म्हणून ऐका, सगळ्यांनी आईचं वर्णन केलं. साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली साहेब, पण श्यामचा बाप नाही शिकवला. बाप किती आकाशाच्या उंचीचा. ऐका, या भुसाळ परिवाराने नानांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्त मला आमंत्रित केलं. ऐका, प्रभू रामचंद्र वनवासाला चालले. कौशल्या माता टाहो फोडून रडू लागली, रामा वनवासाला जाऊ नकोस रामा. ढसढसा रडू लागली कौशल्या माता. दबक्या पायाने दशरथ राजा जवळ आले. रामा वनवासाला चाललास, जाऊ नको. ढसढसा बापाचं हृदय रडू लागलं लेकरा बाळा करता. हंबरडा फोडून बाप रडू लागला. ऐका, आपण सहज म्हणतो कौशल्याचा राम बाई कौशल्याचा राम, पण अंत समायला राजा दशरथाला, अयोध्येचा राजा, अंत समायला पुत्र 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 करत वियोगामध्ये मारावं लागलं. तो राजा दशरथ विसरता कामा नये. द्वापार युगामध्ये आपण वर्णन केलंय यशोदा मैयाचं, देवकीचं. पण ऐका, पोटचा मुलगा आई कृष्ण परमात्मा, कुरळे केस आहे त्याचे, गोरा घोमटा येतो, आणि मुलाने सांगितलं मला नंद बाबाच्या वाड्याला न्या, तिकून मायेल आणा. टोपरीमध्ये घेतलंय वसुदेवजीने, आणि यमुना मातेच्या डोहातून येईल तेरा पहिला तेरा चालले. पण यमुना मातेच्या डोहातून जाणारा, नाकात तोंडात पाणी जाणारा वसुदेव नावाचा बाप आपण विसरता कामा नाही. लोक म्हणतात जिजाई साहेबाने छत्रपती शिवरायांना घडवलं, सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. पण ऐका, त्या धावपळीच्या काळात कर्नाटक प्रांतात स्वतःचं स्वराज्य बळकट होण्याकरता हातापायात बेड्या पडलेल्या शहाजीराजाला विसरता कामा नये साहेब. बापाचं पात्र हे वेगळं असतं. आईला रडता येतं, याला रडता येत नाही. सहज ठेस लागली तर आपण आई ग म्हणतो, पण समोरून एखादा साप आला तर आपण बाप रे म्हणतो. मोठी टरक गेली वादळासारखं, बाप रे. छोट्या गोष्टीला आई आठवते, पण मोठ्या प्रसंगाला ईश्वरासमान बाप आठवत असतो. आज यांना विचारा बापाची किंमत काय असते. म्हणून सांभाळा माझ्या राजांना मी तळमळीने सांगतो, आई वडील आकाशाच्या उंचीचे असतात. लोक म्हणतात बाप तापड आहे, शंकर महाराज रागीट बाप आहे, बाप शिव्या घालतो, ही चळल्यावाने करतो, बाव चळल्यावाने करतो म्हातारपणी. ऐका, तो कसा आहे, तो पैसे किती कमवतो बाप याला महत्व नाही, बाप घरात असण्याला महत्व आहे. लक्षात ठेवा. तो कसा असून द्या, बाप थकलाय,
पांढरे केस झाले, सुरकत्या वळल्या, गालाच्या काचड्या. बंगल्याच्या समोर बाप बसला ना, बंगला असा वजनात वाटतो, आनंदात बंगला वाटतो. 2 कोटीचा 2.5 कोटीचा बंगला आहे, पण त्या बंगल्याच्या आत ईश्वरा समान बाप नाही. तर ढसढसा आठवणी रडवतात, पोटात तुटल्या जातं. दाराच्या समोर बापाची चप्पल असलं की लय आनंद असतो गड्या. म्हणून बापाची सेवा करा. बाप लोक म्हणतात तापड आहे हो, आमचा बाप रागीट आहे. ऐका माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, मी तळमळीने सांगतो, बाप दिसला तापड आहे, पण आतून लय गोड असतो बरं बाप. अमृतासारखं पाणी देणारा बाप असतो. इथं बसलेले बाप असे तुंबरी बाळापूरमध्ये कीर्तन ऐकताय. दादा ते रोज मुलाला बोलतात, मुलीला म्हणतात, सकाळी झोपेतनं लवकर उठत जा, ट्युशनला जा, शाळेमध्ये जा, नोकरी कामधंदा पाय, शेतातले काम पाय. राग करतो बाप. बाप टोमणे देतो का नाही बाबा? बाप का बोलतो माहिती आहे का? बापाला माहिती आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित उद्या कोरोनासारखा रोग आला आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या लेकरा बाळाने या लोकांसमोर भीक मागू नये म्हणून बाप टोमणे देत असतो. हे लक्षात ठेवा. लय प्रेम करतो बाप. एकदा बाप गेला ना त्याच्या आठवणी रडत असतात. म्हणून एवढा समाज बसला, प्रत्येकाला मी तळमळीने सांगतो, बाप गेला ना बाबा, पैसा भरपूर कमवता येतो, संपत्ती प्रॉपर्टी भरपूर कमवता येते. बापाचं लय मोठं दुःख असतं. आमचे शंकर महाराज यांचे वडील वारले दादा, यांना विचारा. सळई होती हातात महाराजांच्या, सळई होती. वडिलाला वाटलं आता माझा मुलगा मृदंग वाजवतोय, आता कायमचा मृदंग वाजवायचं बंद होतो की काय. बापाच्या डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून आला. काय होईल? हॉस्पिटलमध्ये होता मुलगा, बापाला झोप येत नव्हती, जेवण सुद्धा जात नव्हतं. कसं होईल? पाहता पाहता मुलगा चांगला झाला, मृदंग वाजू लागला. बापाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं आणि अचानक यांच्या वडिलांनी डोळे झाकले तर कायमचे डोळे झाकून गेले. म्हणून आई, बाप गेल्यानंतर बापाच्या आठवणी रडत असतात, आई गेल्यानंतर आईच्या आठवणी रडत असतात. म्हणून तळमळीनं मी सांगतो सगळ्यांना, जोपर्यंत घरात आई बाप आहे त्यांची सेवा करा, काही कमी पडणार नाही. आळंदीला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. त्र्यंबकेश्वरला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. पंढरपूरला पैठणला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. पण तळमळीना कीर्तना सांगतो भाऊ, घरातल्या विठ्ठल रुक्मिणीची सेवा करा. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, त्या सेवेसे कीर शरीर लोणकेजे. देवाची सेवा केली, आई वडील भेटले, नाही ऐकलं. पण आईवडिलाची सेवा केली. आज योगे झाले 28 पुंडलिकाच्या सेवेर्थ पंढरपूरला तो परमात्मा उभा आहे. म्हणून आईवडिलाची सेवा करा. तळमळीने सांगतो, पैसा भरपूर कमावता येईल, प्रॉपर्टी, इस्टेट, सोनं चांदी, नाणी, गाडी भरपूर घेता येईल. आपण सगळे जाणकार मंडळी आहेत. जगन्नाथ महाराज, सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला माय. त्या मीडियावाल्यांनी विचारलं, बोले सचिनजी पत्रकाराने आज भारतरत्न पुरस्कार मिळाला, काय आठवतं? 2 शब्द बोला. डोळ्यात पाणी आलं. सचिन तेंडुलकर म्हणतात, या विश्वामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये मी माझं मोठं नाव केलंय. आज प्रत्येकजण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणून अशी माझी ख्याती आहे या विश्वामध्ये. आज मला एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला, पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता. याला बाप म्हणता. तळ कोकणामध्ये शंभूराजे होते, सोबत कवी कलश होता. बाप सांगतो तुम्हाला, फडफडत ओढत आणलं, गावात आणलं, गावच्या येशीतून आणलं. वारकऱ्यांना धारकऱ्यांना कळालं नाही. फडफडत माझ्या शंभूराजाला आणलं, वजस्तंभाला बांधलं खानाच्या सऱ्याने. आलमगीर औरंगजेब आला, तख्तावून खाली उतरला, साखर ढणारी शंभूराजाला बांधलं. मोठ्या आवळ्यात लालबुंद चेहरा, नजर होती ताट, पाठीचं कणा, बाणेदारपणा, रक्ताचे असंख्य वार. डोळ्यात पाणी आलं. और औरंगजेब बोलता झाला, ही संभाजी आहे का? डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि कवी कलश विचारतो शंभूराजाला, का कैद केलं म्हणून रडता का राज? शत्रूने पकडलं म्हणून रडता की काय? दुश्मनाने पकडलं म्हणून रडता की काय? शंभूराजाने दिलेलं उत्तर माय ऐका काका. शंभूराजे म्हणतात कवी कलशाला, मला शत्रूने बांधलंय साखर ढाण्याने म्हणून रडत नाही. मग का रडतात? तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? शंभूराजे बोलतात, ते आजच्या प्रसंगाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर माझ्या बापाने लाख अडचणीचा सामना करून या संकटातून मला सोडवलं असतं. बाप गेला, जीवनातला आधार निघून गेला मंडळी. म्हणून बापाचं प्रेम हे आकाशाच्या उंचीचं असतं. म्हणून बापाची सेवा करा. बाप सांगू लागलं तर मी 2-2, 3-3 तास नुसता बापच सांगतो दादा.
पण बाप या आकाशाच्या उंचीचा असतो, म्हणून त्या बापाची सेवा करा. आज तळमळीने सांगतो, एवढा समाज उपस्थित आहे. कैलासवासी भाऊसाहेब बाजीराव भुसाळ, नानांचं 5वे पुण्यस्मरण पप्पाचं या मंडळीने ठेवलं आहे. एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. देवा पांडुरंगा, वडिलाच्या जाण्याने एवढं मोठं दुःख झालं, यांना दुःखातून पेलण्याकरता या भुसाळ परिवाराला तू उदंड शक्ती दे, हे सदैवच्या भगवंताकडे करतो. आणि जाता जाता सगळ्यांना तळमळीने सांगतो, पवित्र तुळशीची माळा घाला, गो मातेची सेवा करा. गव्वा से क्या नाता आहे, तर गव्वा हमारी माता आहे, पण गो मातेची सेवा करा. आळंदी पंढरपूरची वारी करा, त्र्यंबकेश्वरची वारी करा, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. देव तुम्हाला काही कमी पडून देणार नाही. भगवंत तुम्हाला आशीर्वाद देतील आणि देवाच्या आशीर्वादामध्ये तुम्ही उभं आयुष्य सुखाने, समाधानाने, शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. झालेली कीर्तनरूपी सेवा गायक, वादक, गुणीजन मंडळी यांच्या पायावर मी समर्पित करतो आणि वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्या साधू संतांनी हा मार्ग दाखिला त्या साधू संतात एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर